हे नाही तुझे आमचे तर नमस्कार, रॅशनल टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नेहरू रोड इंदिरानगर भागात आलेलो आहोत. या भागातल्या ज्या समस्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी, इथल्या लोकांना बोलण्यासाठी आणि त्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण या वसाहती भागामध्ये जाणार आहोत. या भागातील ठिकठिकाणी आज रात्री काही छोटे फ्लॅग्स लागलेले होते. एकूण 34,500 मतदार असलेल्या वसाहतींमध्ये या प्रभागामध्ये वसाहतीतला उमेदवार देण्यात यावा असे काही फ्लॅग्स लावण्यात आले होते. नेमके हे फ्लॅग्स कोणी लावलेत हे अद्याप समोर आलेले नसून इथल्या काही मतदारांशी आपण बोलणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे आणि इथल्या काय समस्या आहेत इथला. अहो जेवढे पण बाहेरचे उमेदवार आहेत ना, आता एवढे चेंबर लाईन झालेले आहेत का त्याच्यामध्ये अजूनपर्यंत एक गटार सुद्धा साफ केलेलं नाही. 3 वेळा त्यांच्याकडे जातोय तरी पण एक वेळा सुद्धा अजून त्यांनी साफ करायला. कोणाकडे गेले होते तुम्ही? भीमालयाकडे गेलो, तिथं माणसं बसलेली होती त्यांच्याकडे गेलो, तिथं मागच्या बाजूला गेलो, घड्याळवाड्याकडे गेलो, तिथं पण नाही झालं माझं काम. आता मी कोणाकडे जायचं? आणि फक्त म्हणतात बोले का आम्ही आल्यानंतर बोले गर्दी करतात. अहो तुम्ही आता कशाला येणार नाही का? आता 5 वर्षानंतरच येणार आहे का? हां, त्यानंतर काय? काहीच नाही. काय करताय तुम्ही काम? अजिबात काय एक सुद्धा काम करत नाही हे लोक, एक सुद्धा काम करत नाही. आमच्या वस्तीमध्ये आता तुम्ही जाऊन बघा, आमच्या घरामध्ये ते पाणी यायला लागलेलं आहे. हां, लोकांच्या घरामध्ये पाणी यायला लागलेलं आहे. सगळं काय ती फिरायला लागलेलं आहे तरी पण इथं काहीच नाही आहे. चेंबर अजिबात काढत नाही. साफ करणारे म्हणतात बोले बदली करून टाका, तरी पण ही लोक येत नाही. कोणी आमच्यावरती लक्ष देत नाही. मग हे कशाला हे करतात? कशाला फक्त? हा, काय कामाचेच नाही ना हे सगळे एक माळाचे मणी आहेत. रात्रीच्या वेळी अनेक गरजुल्ले आणि दारू पिणारे लोक इथे येऊन दारू पितात आणि इथं कचरा, दारूच्या बाटल्यांपासून ते सर्व कचरा इथे जमा झालेला दिसतोय. अशा वस्ती भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. त्या आपण ग्राउंड रिपोर्टर पाहतोय. हे जे घर आहे ते आमची आई आहे. म्हातारा माणूस कामधंदा करताय, पाणी येत नाही, काही नाही. इथं आज 50-60 वर्षापासून इथं आहेत. या घराला पाणी नाही, काही नाही. अजिबात आज आम्हाला जवळ आम्हीच झालो 60 वर्षाच्या. आजपर्यंत तुम्हाला अनेक नेत्यांनी आश्वासन दिले असतील. ती लोक नाही बोलू शकत. त्या लोकांनी तुम्हाला थांबा ते आई बोलतो. पाणी नाही, आम्ही लगडी पांगडे, आमच्या गलीत पाणी नाही. बाया दुसरे कोण पाणी आणतात, शेजारने पाजारने बी. हा, तिकडं काही नाव गोष्ट घेत नाही. तर काही बी असलं तर बाहेरच, तिकडच काही बी तिकडच बाहेरच. काही भांडी असू, पैसे असू, दुसरीच खाते. म्हातारी झाले, मी मराई झाले. इंदिरानगर मध्ये मी गांधी वसावली इंदिरानगरची. माहितीये का, कुणी कुत्रं नव्हतं इथं राहायला. इथं इथून काटण साप निघत होतं तेव्हा मी राहिलेली बाय आहे. इथं कुणी कुत्रं नव्हतं इथं तेव्हा मी राहिलेली आहे. मराई आली. 6 वाजता पाणी जातं आमच्या. किती वेळ पाणी येतं तुम्हाला? घालवतोय 5ला आणि काय कसं पाणी भरायचं? थंडीने हातपाय सगळे हातापायाला मुंगे यायला लागले. 3 वाजता जागा लागतो पाणीसाठी. पाणी सगळं वाहतंय, गटार किडे यायला लागले हातूरणावर. मग हेच म्हणता नाही आम्हाला पूर्ण जाम आहे. पाणी कुठलं जाणार? पाणीच जाणार ना. पानी जाने के लिए रास्ता नहीं. हाँ, बहुत तकलीफ है यहाँ पे. पाणी जाणार नाही. हाँ ना, पूरा जाम है. हर लाइन वैसा ही है यहाँ पे. पानी का तकलीफ है, गटर लाइन तकलीफ है. ये चेंबर भी ऐसा ही भरा है. पूरा पाइपलाइन फूटा है इधर. इधर देखो ये. अरे साइड में हटो.
नागरिक यहाँ पे लोगों की तकलीफ है ना पानी की. गटरचं पाणी सगळं घरात शिरतंय आमच्या आणि काय करायचं ड्रेनेज नाहीचं सगळं पाणी पण गटर लाईनीचं पण पाणी आलं तर बी प्यायला घाण पाणी येतं त्याच्यामध्ये आळे कचरा किडे बिडे सगळं येतात पाणी कसं वापर करायचा आम्ही बरोबर वापर येत नाही गटराची लाईन झालेली नाही सगळं घुसी लागून सगळं आमचे घर पण खड्डे झाले ते काय उपयोगाचं करतच नाही अर्धे केलेत अर्ध्या म्हणतात आमच्याकडले इकडलं नाही आहे ड्रेनेज नाही तिकडलेच आहे म्हणून तेवढं अर्धे केल्यात पूर्ण नाही केलेले त्यांनी पाणी येते अजून शौचालय नाही आहे इकडे. किती वर्षापासून राहता इथं 50 वर्ष जावं लागते. पाण्याची समस्या आहे का हा कुणाकडे गेले होते सोडवायला नाही बाबा आम्हाला जाणंच पडत नाही कोण जावं. बरं पाणी काय घाण येते हा बरं ड्रेनेजचा काय प्रॉब्लेम आता हे करायला लागलं की तेव्हा करतात आम्हाला त्याला येत नाही काय नाही शौचालय पण नाही आहे का चालू नाही चालू महिना झालं